मित्रांनो नमस्कार, मी शिवाजी कुचे। मी आपल्याला सांगितलं होतं माझे जे काही ट्रेनिंग घेतात ऑफिसर लोक, कर्मचारी लोक, आणि त्यांनी माझ्याकडनं प्रॉमिस घेतलं होतं की तुम्ही जे छान छान पुस्तकं वाचता त्याचा रिव्ह्यू तुम्ही करायचा आणि आम्हाला नेहमी पाठवायचा। तर मित्रांनो, आज मी फार सुंदर पुस्तक कंप्लीट केलं आहे, लिव्ह व्हाईल यू आर अलाइव्ह। बघा, हे छान पुस्तक आहे। हे मराठीत पण अवेलेबल आहे, हिंदीत पण अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे। हे पुस्तक अतिशय छान आहे। या पुस्तकात मी काय शिकलो, तर या पुस्तकामध्ये एक छोटीशी कहाणी, पण माझं हृदय परिवर्तन होईल अशी एक कहाणी आहे, हार्ट टच कहाणी आहे। ह्या कहाणीमध्ये काय सांगितलंय मित्रांनो, या कहाणीमध्ये सांगितलंय की एक मुलगा असतो, तो रोज खेळायला जातो। एक दिवस तो घरी येतो आणि त्याचे वडील त्याला विचारतात, क्या बेटा खेला तू आज? तो बोले, हाँ पप्पा, लेकिन ग्राउंड में एक बड़ा पत्थर है, त्यामुळे मला व्यवस्थित खेळता आलं नाही। मी हटवण्याचा प्रयत्न केला पण तो माझ्याकडून हटला नाही। तर त्याचे वडील म्हणते, ठीक है, तो कल क्या करने वाला है? तो पहले मैं वो पत्थर हटाऊंगा। तर दुसऱ्या दिवशी तो मुलगा जातो आणि पुन्हा ग्राउंडवर वापस येतो। त्याचे वडील विचारतात की क्या बेटा काय झालं, त्या दगडाचं काय झालं? तर म्हणे, मी कोशिश केली पण तो माझ्याकडनं हटला नाही, पण मी संध्याकाळी ग्राउंडला जाणार आहे खेळायला, तर मी पुन्हा तो दगड हटवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर संध्याकाळी तो मुलगा खेळासाठी जातो आणि जेव्हा संध्याकाळी वापस येतो त्याचे वडील त्याला पहिला प्रश्न विचारतात, काय बेटा काय झालं? तो म्हणते, मैंने कोशिश की लेकिन वो जो पत्थर था वो मेरे से हट नहीं सका, लेकिन कल सुबह और कोशिश करूंगा। तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो मुलगा जातो तर त्याच्या मागे त्याचे वडील येतात आणि वडील फारच हळूहळू हळूहळू येतात, जेणेकरून त्या मुलाला माहीत नाही पडलं पाहिजे की बाबा येत आहे। आणि तो मुलगा गेल्याबरोबर तो दगड हटवण्याचा प्रयत्न करतो आणि खूप प्रयत्न करतो, पूर्ण ताकद लगा देता आणि त्याला घाम येतो तरी तो प्रयत्न करतो। त्याच्या मागून एक आवाज येतो की बेटा पूरी ताकद लगा रहा? तो म्हणे, हाँ पप्पा पूरी ताकद लगा रहा हूं। कारण मुलाला आवाज ओळखू येते की वडील आपल्या मागे आहे। तो बोले, अभी भी सोच, तो पूरी ताकद लगा रहा क्या? तो म्हणे, हाँ पापा मैं तो पूरी ताकद लगा रहा हूं। त्यावेळेस तो मुलगा पूर्ण घामाने चिंब झालेला असतो आणि त्याचे वडील त्याला प्रश्न विचारतात की बेटा सही में पूरी ताकद लगा रहा? तो म्हणते, हाँ पापा मैं तो पूरी ताकद लगा रहा। तर त्याचे वडील म्हणते, नहीं तू पूरी ताकद नहीं लगा रहा। तो म्हणते, हाँ पापा मैं तो पूरी ताकद लगा रहा। तो बोलते, बेटा 2 दिन हुए तू पत्थर हटाने की कोशिश कर रहा, तूने तो मुझे पूछा ही नहीं कि पप्पा क्या तुम मेरे साथ आ सकते हो? क्या पप्पा मैं तुम्हारी ताकद नहीं हूं? बेटा क्या बेटा मैं तुम्हारी ताकद नहीं हूं? तुमने मुझे पूछना चाहिए था, दोनों मिलके आपण हटा सकते थे। तर मित्रांनो, या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलाय की फॅमिली नेहमी ताकद असते। तुमच्या मुलावर जर काही समस्या असेल तर वडिलांनी मदत करायला पाहिजे, इगो मेंटेन नाही करायला पाहिजे। किंवा वडिलांच्या आयुष्यात काही तकलीफ असेल, त्यांना त्रास असेल, तर मुलाने सुद्धा ताकदीने वडिलांसमोर उभं राहायला पाहिजे। आजकालची मुलं आई वडिलांना काही सांगत नाही, तर त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की तुमच्या स्ट्रेंथमध्ये आईवडिलांची सुद्धा स्ट्रेंथ आहे, फॅमिलीची सुद्धा ताकद आहे। त्याच्यामुळं हा जर तुम्हाला कथा समजली असेल, मला काय म्हणायचं आहे किंवा शिवखेडा सरांना काय म्हणायचं हे तर पुस्तक तुम्ही वाचाल नाही वाचाल मला माहीत नाही, पण तुम्ही जर या पुस्तकाचा इसेन्स घ्यायचा असेल, या पुस्तकाची जर अर्क म्हणजे पूर्ण अर्क या पुस्तकामध्ये याच्यापेक्षा बेस्ट एग्जाम्पल नहीं है कि बेटा तूने पूरी ताकद लगाई नहीं, तूने तो मुझे पूछा ही नहीं, तू अगर मुझे पूछता था क्या मैं तुम्हारी ताकद नहीं हूं? याचा अर्थ फॅमिलीमध्ये सगळ्यांचे मेंबर्स असतात, ते एकमेकाची ताकद असतात। मुलांना समस्या आली तर त्यांनी आईवडिलांसोबत शेअर करायला पाहिजे। तसेच आजकालचे आईवडील सुद्धा मुलांना सांगत नाही, पूर्ण गोष्टी सांगत नाही, तर त्यांनी सुद्धा फायनान्शियली गोष्टी सुद्धा मुलांसोबत शेअर करायला पाहिजे। मुलगा जर काही नोकरीवर असेल तो सुद्धा आईवडिलांची मदत करू शकतो। तर फॅमिली इज अ पॉवर, हा सार या पुस्तकातून मी शिकलो। आणि आपण सुद्धा आपल्या मुलांना, म्हणजे जे मुलं असेल त्यांनी आईवडिलांना पाठवायला पाहिजे, जेणेकरून त्यांना सांगायचं आहे की मैं भी आपकी ताकद हूं, आणि आईवडिलांनी आपल्या मुलाला हा व्हिडिओ दाखवायला पाहिजे, जेणेकरून ते सांगू शकले पाहिजे मुलांना की काही घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहे। मित्रांनो, ही कहाणी आपल्याला आवडलीच असेल। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।